यवतमाळच्या राळेगाव आणि पांढरकवडा या परिसरामध्ये अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या प्रकरणामध्ये राळेगाव या ठिकाणी सर्वपक्षीय बंदची हाक आज देण्यात आली। भाजपचे जिल्हाध्यक्ष असणारे प्रफुल्ल चव्हाण आणि विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सर्वपक्षीय तसंच सामाजिक संघटनांच्या वतीनं रविवारी पोलीस स्टेशनवरती धडक मोर्चा देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली गेली होती। यावेळेला खुद्द राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सुद्धा अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली। तात्काळ या आरोपींना अटक करण्याची मागणी केली। या प्रकरणामध्ये आज राळेगाव बंदचं आवाहन करण्यात आलं होतं। दुसरीकडे यवतमाळमध्ये देखील राळेगाव इथल्या घटनेच्या निषेधार्थ बजरंग दलाने आंदोलन केलंय। त्यांनी बस स्थानकाच्या चौकामध्ये टायर जाळून या घटनेचा निषेध वर्तवलाय। तर राळेगावच्या प्रकरणावरती पोलीस अधीक्षकांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे बघूया। जो भी आरोपी निघणार त्यांना आम्ही 100% सोडणार नाहीये, त्यांच्यावर नक्की कारवाई करणार आहे। आणि मी सर्व नागरिकांना आवाहन करतो, या मॅटरला आता सोडून टाका, आमच्यावर सोडा, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा। आता तुम्हाला इव्हन माननीय मंत्री उईके साहेब पण भेट दिलेली आहे, ते पण तेही सांगितलेलं आहे। आम्ही 100% पुढच्या आठवड्यापर्यंत डिटेलमध्ये डीप चौकशी म्हणजे जो आरोपीचं नाव आलेलं आहे असं आम्ही निष्पन्न करणार आहे की त्यांच्या फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण चेकिंग करणार, त्यांच्या सीडीआर पण चेकिंग करणार। असं पूर्ण सर्व प्रकरणामध्ये असं बघून आम्ही त्यांच्यावर काही निष्पन्न झाले तर कारवाई करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।